झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेच्या वतीनं नगरसेवकांसाठी सिमला दौरा आयोजित करण्यात आलाय। 22 आणि 23 फेब्रुवारीला होणाऱ्या या दौऱ्याला पुण्याच्या नगरसेविका सामील होणार आहेत। मात्र सामान्यांच्या 25 लाख रुपयांमधून होणाऱ्या या दौऱ्याला आता विरोध होऊ लागलाय। पाणी, वाहतूक कोंडी, वाढणारी कचरा समस्या असे अनेक प्रश्न पुणेकरांपुढे आवासून उभे आहेत। मात्र या प्रश्नांना सोडवण्याऐवजी पुणे महापालिकेच्या नगरसेविका निघाल्यात सिमला दौऱ्यावर। महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकणारी जगातनाकी उभारण्यासाठी असणारा निधी वर्ग करून या नगरसेविका अशा थंड हवेच्या ठिकाणी दौऱ्यावर निघाल्यात। या दौऱ्यासाठी पुणेकरांच्या करातून जमा झालेले 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत। या दौऱ्यासाठी स्थायी समितीकडून विकास कामाला कात्री लावून वर्गणी करातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। सामाजिक संघटनांनी मात्र याला विरोध केलाय। शिवाय स्वखर्चाने दौरा करण्याचा सल्लाही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। नाही, मुळात असं आहे की अशा प्रकारचं आता महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असताना एकीकडे पगाराला पैसे नाहीत, दुसरीकडे एलबीटी आल्यामुळे जकात कमी होईल का काय कळत नाही, तिसरीकडे बजेटमध्ये टॅक्स वाढवायचे प्रयत्न चाललेत, म्हणजे नागरिकांच्या अंगावर ओझं वाढवायचे प्रयत्न चाललेत आणि इथे मात्र नगरसेविका महापालिकेच्या पैशांनी या सिमल्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाललेले आहेत। हे चित्र काही योग्य नाही। तर दुसरीकडे दौऱ्याशिवाय विकास कामं करणार तरी कशी असा उलट सवाल नगरसेविका करतायत। आम्ही मनसेच्या नगरसेविका सगळ्या स्वखर्चाने तिथे जाऊ, कारण अभ्यास दौरा आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे। प्रशिक्षणात जास्त इंटरेस्ट आहे, तिथे काय होणार आहे त्याबद्दल जास्त इंटरेस्ट आहे। मग आम्ही स्वखर्चाने तिथे जाऊन हा अभ्यास दौरा पार पाडू। अभ्यास दौरा आहे म्हणून आम्ही जाणार आहोत, कुठली तरी सहल आहे, थंड ठिकाण आहे म्हणून नाही। कारण का ज्या संस्थेने आम्हाला इन्व्हाइट केलेले ती नेमकी संस्था सिमला मधली आहे। हा म्हणजे योगायोग म्हणता येईल। मग त्यांनी कुठेही त्याचा जरी अभ्यास दौरा घेतला तर आम्ही आमच्या स्वखर्चाने तिथे जाऊ। सामान्यांच्या पैशातून अशा प्रकारच्या दौऱ्यांमध्ये सहभागी होणार नसल्याचं काही राजकीय पक्षांनी जाहीर केलं होतं। मात्र या ठरावाच्या वेळी याचा सर्वच राजकीय पक्षांना विसर पडलाय। त्यामुळे आता 25 लाख रुपये खर्च करून हा दौरा कसा होतो आणि पुणेकरांचा किती विकास होतो याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।